आज म्हणलं मंडळी कपाट आवरून घ्या. अरे देवा, बघितलं का कसं होतंय? कपाट उघडलं की सगळ्या अंगावरतीच पसारा पडतोय बघा. काय करणार ना, बायाला नात तर लय साड्या घ्यायच्या आणि ठेवायचं म्हणलं की लय कंटाळा. घालणं न करणं नुसतं ढिगभर साड्या घेऊन ठेवल्यात. आणि मी जेवढ्या साड्यावर ठेवत होते ना बघा, तेवढ्या खाली पडत होत्या. कशामुळं असं होत होतं काय कळतच नव्हतं बघा. बघा, ठेवलं की खाली पडतं, ठेवलं की खाली पडतंय. बघितलं का? असंच होतंय बघा. त्यामुळेच ना मैत्रिणीनं, साड्या घेऊ नका बघा. तुम्ही जर घालत असलं तरच घ्या. म्हणलं जागा चेंज करून बघा, पण नाही पडल्या. आणि मला ना अशा टिकल्याच्या ओल्ड फॅशन साड्या आवडतात बघा. तुम्हाला आवडतात का मला नक्की सांगा. म्हणलं पटपट ठेवून घ्यावा. आणि ह्याच साड्यामध्ये माझ्या लग्नाच्या पण साड्या आहेत. आणि तुम्हाला बघायच्या असल्या ना तर मी उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की टाकेल बघा माझ्या लग्नातल्या साड्या. त्यासाठी लाईक सबस्क्राईब नक्की करा. आणि आता आवरलंच होतं वरचं ड्रावर, तर म्हणलं आहोंचं खालचे पण कपडे ठेवून घ्यावा. इच्छा तर नव्हती बघा त्यांचे पण कपडे ठेवण्याची, कारण पसारा तर तेच करते. तर आणि मी 1-2 दिवसच काय इथं नव्हते ना, तर त्यांनी माझे कपडे त्यांचे कपडे सगळे मिक्स करून ठेवलेले होते. आणि या पॅन्टीचा तर एवढा कंटाळा येतोय बघा. एवढ्या पॅन्टीन तीन बघून म्हणलं जाऊ द्या, आपलाच नवरा आहे, कुठं त्याला खटेवणी करता म्हणून घेतल्या ठेवून त्यांच्या पण. त्यांच्याकडूनच नाही व माझ्याकडून पण पसारा होतोय. काय होतंय ना, गडबडीत कपडे घ्यायला जाते आणि माझ्याकडून पण खाली पडतात. जाऊ द्या म्हणलं, घेते आवरून आता. आणि तुम्हाला फायनल रिझल्ट दाखवते बघा. अगोदर आवरून तर घेऊ द्या सगळं मला, आणि दाखवणार तुम्हाला फायनल रिझल्ट पण. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये मी नक्की दाखवेल बरं का माझ्या साड्याचा. आणि लग्नातल्या साड्या छान आहेत बरं का, तुम्हाला पण नक्की आवडतील. त्याच्यासाठी लाईक सबस्क्राईब नक्की करा. आणि चला तर मग, आवरलंच होतं तर आता तुम्हाला मी माझा फायनल रिझल्ट दाखवते. आणि कसा वाटला मला नक्की सांगा. बरं वाटतंय की नाही आता? चला बाय.